नमस्कार, मी तन्वी सूर्यवंशी आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं लोकल बातमीपत्र ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही या त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे। त्यांच्या याच वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले होते व त्यांनी राज ठाकरेंना जाब विचारला होता। बीडमध्ये काल काही मराठा कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या। एका पत्रकार परिषदेत आरक्षण जातीवर नव्हे तर आर्थिक निकष यावर घ्यावे असे म्हणताना आरक्षणामुळेच आज जातीत भांडणे लागत आहेत असे ते म्हणाले। लोकसभेसाठी परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या वेळी नसेल असं एका प्रश्नाच्या उत्तरात राज ठाकरे म्हणाले। बरं, विषय आरक्षणाचा आहे ना। मला अजूनही आठवते 2003 किंवा 2004-5 वगैरे असेल, आठवते मला। त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला, म्हणजे ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता। काय रे तुमचं चालू आहे रे, मुंबईमध्ये आला होता। मला आजही आठवतो, त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो। व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते। सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, बरोबर। कोणी अडवलं मग पुढे? अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? मग अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाही आहे? म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ते होते, आता तिसरी टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते। ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मैं शरद पवार जी की उंगली पकड़ के मैं राजनीति में आया, आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? आठवतं ना तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते, राज्यामध्ये नांदत होते ना, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द का नाही टाकला? प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी। पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावे। कांद्याला हमी भाव तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी। दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये सुरक्षा वेतन देण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। गाडी थोडं स्पीड न घ्या, इथे गर्दी जाम झाली आहे सगळी, थोडं स्पीड न घ्या, समोरच्या गाड्या होणार राहत हे राहून तर सगळ्या समोरच्या गाड्या स्पीड न घे, सगळ्या भोंग्याच्या गाड्या समोर जा, समोर स्पीड न घ्या गाड्या। प्राध्यापकांची संघटना मुक्तता आपल्या विविध मागण्यांसाठी 16 ऑगस्ट पासून आंदोलन करणार आहे।
यात कुलगुरूंना आधी निवेदन देण्यात येईल, मग मंत्र्यांना प्राध्यापकांच्या मागण्याविषयी सांगण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बाप्पासाहेब म्हस्के आणि डॉक्टर मारुती तेगमपुरे यांनी दिली. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या या कृत्यामुळे विपरीतरित्या प्रभावित होणाऱ्या तरुण तरुणींचे विद्यापीठ निहाय मेळावे आम्ही 14 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी घेणार आहोत आणि 14 ऑगस्टलाच आम्ही या सर्व विद्यार्थ्यांचे प्लस प्राध्यापकांचा असा एक कॉमन मेळावा प्रत्येक जिल्हानिहाय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर 16 ऑगस्टला आम्ही विद्यापीठामध्ये महामोर्चा काढणार आहोत. त्याचं कारण असं आहे की उच्च शिक्षण क्षेत्रातली ही उच्चभ्रू जी मंडळी आहे, जी विद्वत अधिकारी स्वतःला समजतात, अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, अनेक उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना चुकीचे ड्राफ्ट किंवा चुकीचे आपण त्याला शासनामार्फत जे काही दाखल केलं जातं ते चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी ते दाखल करतात. तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी कुलगुरू महोदयांना आम्ही सांगणार आहे की आपण या कृतीचं समर्थन करणार आहात का. आम्ही कुलगुरूंना विचारणार आहे की चुकीचे जे परिपत्रक काढले ते हे परिपत्रक चुकीचे आहेत. आपण घटनात्मक पदावर उपकुलपती या नात्याने बसलेला आहात, त्यामुळे चुकीच्या गोष्टीला कमीत कमी चुकीचं तरी म्हणा ही भावना आपल्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. असा जाब आम्ही त्यांना 16 तारखेला या महामोर्चातून या ठिकाणी विचारणार आहे. आणि 16 ऑगस्टपर्यंत कुठलीही कार्यवाही जर या ठिकाणी शासनामार्फत झाली नाही तर 17 ऑगस्ट 2024 पासून मंत्रिमंडळातले प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जे कोणी मंत्री असतील त्या ठिकाणी आम्ही भेटून त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या स्थळी शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही निदर्शन करणार आहोत. एवढ्यावरही जर उच्च शिक्षणाच्या वर्तनामध्ये या ठिकाणी सुधारणा जर झाली नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन हा आम्ही एमपुटोच्या पुढील आदेशानंतर केल्या जात आहे असं हे का म्हटलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेस गैरसमज होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जेव्हा जाहीर झाले त्यावेळेस महाराष्ट्रातले निकाल बघून महाराष्ट्रात आज रोजी सत्तेत असलेल्या मंडळींना धक्का बसला आणि त्यांनी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी विधान केलं की विरोधकांनी राज्यघटना आम्ही बदलणार आहोत असा एक नॅरेटिव्ह सेट केला आणि आम्ही तो नॅरेटिव्ह खोडून काढण्यात कमी पडलो. म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की हा नॅरेटिव्ह होता का, तर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष राहिलेले प्राध्यापक बीटी भाऊ देशमुख हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी 12 पानाचं दीर्घ स्वरूपाचं पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना लिहिलं 24 जून 2024 रोजी आणि त्यामध्ये उदाहरणासह हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही कशी घटनेची पायमल्ली करीत आहात. विरोधक घटना तुम्ही बदलणार आहात असा आरोप करत आहेत, पण कुठे कुठे बदल होत आहेत हे राजकीय विरोधी पक्ष सांगत नाही आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा आम्ही काही बदलणार नाही असा आव आणतायत. पण वस्तुस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात घटनेची पायमल्ली भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 254 मध्ये कोणताही बदल न करता घरगुती पद्धतीनं हे बदल करतायत हा खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांचा सत्कार आणि यशोचित गौरव नुकताच करण्यात आला. मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी समिती गेल्या काही वर्षांपासून समाजसेवकांचा सत्कार करीत आहे. यावेळी 90 जणांचा सत्कार करण्यात आला. या नात्याने जे आहे ना भ्रष्टाचार विरोधी यांनी दिलेले समितीने दिलेले मला जे समाजरत्न पुरस्कार यांना सर्वात आधी यांना अभिनंदन करतो की यांनी मला हे दिलं आणि अशीच समाजसेवा शासनाच्या वतीने किंवा एनजीओच्या वतीने पब्लिकमध्ये आणि शांतताच्या याच्या पद्धतीने दाखवण्यात यावी आणि याच्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या मनपूर्वक मी याच्या पद्धतीने यांना शुभेच्छा देतो आणि बाकी जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांचे सगळं अभिनंदन करतो आणि सर्व मीडियावाल्यांचे बी अभिनंदन करतो. आज तुमचं पूर्ण शिष्टमंडळ इथं आलं, काय प्रेरणा घेणार आहे शिष्टमंडळ या पुरस्काराच्या माध्यमातून? या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही जे आहेत त्याच्यातून काही असेच एनजीओ मार्फत आमच्या संस्थेमार्फत असे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू आणि
सोशल वर्कमध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये जे आहेत याच्यामध्ये तुमच्या नशाबंदीवरती बाकीच्या काही त्या गोष्टीवरती आम्ही ते कार्यक्रम राबवतो. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये, काय सांगा? गुन्हेगारी वाढलेली आहे. गुन्हेगारी या संदर्भात कमी करण्याचा मी पोलीस प्रशासनाला वगैरे सगळं लाईक करून त्यांना सांगितलेलं आहे. तरी पण त्यांचं आहे संयोग आपल्या सगळ्या सहकार्य गावातील नागरिकांना प्रतिष्ठानचं याचं जर असेल तर गुन्हेगारीवर आपण नक्कीच आळा घालू, यासाठी आम्ही प्रयत्न करूया. सरकारने जी योजना राबलेली आहे लाडली बहीण, त्याच्या माध्यमातून प्रत्येक एसएससी सेंटरवर गर्दी व्हायला लागली, पण सीएससी सेंटरवाले त्यांच्याकडून आम्हीच घेऊन काम करायला लागले. कामगाराला पण फसवणूक चालू आहे. तुमच्या माध्यमातून काय तुम्ही कारवाई करणार याच्या माध्यमातून? याच्यासाठी आम्ही जनजागृती रॅली काढली होती पैठण तालुक्यामध्ये. तर या पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे जे ऑनलाईन सेंटरवरती यांच्याकडून लूटमार करत आहे आणि हे लाडली बहीण योजनेसारखी यांनी योजना काढली, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे घेऊ नये अशी शासनाने पण योजना काढलेली आहे. त्याच्यावर आम्ही परिपूर्ण कटिबद्ध त्याच्यावर एक एनजीओ राबवणार आहे. याच्यामध्ये आता भावाला पण द्यायला पाहिजे होतं. लाडली बहीण झाली, भावाचा काय विषय आहे त्याचा? लाडकी बहीण योजना पण लागू केलेली आहे. लाडल्या भावाला पण लागू करणार आहे, केली नाही अजून. कारण आता शासनाचं धोरण आहे, त्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला याविषयी भेटून काही चर्चा वगैरे निवेदन देणार आहे? मुख्यमंत्र्याला आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना आज रात्री मेल वगैरे करू आणि शिष्टमंडळ आम्ही ऑटो चालक वगैरे यांच्या मार्फत ऑटोचे संघटक आहे आमचे अमीनभाई जामगावकर यांच्यासोबत, सलीमभाई जामगावकर यांच्यासोबत आणि सगळं करून आणि शिष्टमंडळ मानव अधिकारचं आणि वाहतूक सेनेचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळात पोहोचून आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्याचं प्रयत्न. 2 तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे औरंगाबाद. काय तुमचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार या संदर्भात? हो, भेटूया. आपल्याला माझं नाव शेख इब्राहिम, महाराष्ट्र अध्यक्ष मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषद. हमने 87 लोगों को दिए और 3 लोग जो है तो प्रोग्राम में नहीं आए, उनको ऑफिस में जाके देने वाले हैं. टोटल 90 लोगों को हमने पारितोषिक दिए हैं. किन आपकी टीम तो बहुत बड़ी है, किन लोगों ने आपको ये जो तो इसके लिए मदद की है? नहीं, मेरी टीम में से मैं खास बात ये है कि किसी की मदद ही नहीं लेता. ये मैं मेरे लेवल पे काम करता, देने वाले भी अंधेरे में दे देते, लेकिन मैं जिसको पारितोषिक देता या मेरे पास आपने देखे कि चीफ गेस्ट कितने आए थे, किसी से 1 रुपया लिए हुआ नहीं है. अब देने वाले का हाथ हमेशा ऐसा बंद रहता, वो दे देता, हम काम कर लेते और ये पैसों से हम हमारे घर में 1 रुपये की कोई चीज़ नहीं ले आते, जितने आते उतने खर्चा करते. अपने देश में आए दिन जो है तो भूखमरी और पढ़ाई के लिए दिक्कतें हो रही है युवकों के लिए. पढ़ाई में मुस्लिम युवा भी कम नजर आ रहे हैं. क्या कोशिश करेंगे आपके संगठन की ओर से? अभी गवर्नमेंट की जो स्कीम आती है हम वो बताते, लेकिन लोगों का काम ये है कि भाई अपने खुद के लेवल पे क्या कर सकते हो करना है. गवर्नमेंट के भरोसे रहना नहीं. और सभी ने बच्चों को जो है तो चाहे कोई भी कास्ट के हो, पहले बच्चों को पढ़ाना, चाहे खाना मिलो या ना मिलो, उर्दू इंग्लिश मराठी अपनी जैसी भी औकात है वो हिसाब से पढ़ाना. और अगर गवर्नमेंट स्कूल में मराठी और हिंदी फीस माफ़ है, अगर किसी ने बोला कि फीस भरो तो मेरे पास में आ जाना, मैं स्कूल में आ जाऊँगा. और दूसरी और एक बात आपके माध्यम से बोलना चाह रहा हूँ, कल से एक नई स्कीम चालू हो रही भ्रष्टाचार विरोधी समिति की तरफ से, पूरे महाराष्ट्र में चालू कर रहा हूँ. लेकिन औरंगाबाद के जितने लोग हैं उन्होंने आरटीओ का लाइसेंस बनाने के आना, मैं खाली लर्निंग के और लाइसेंस के पैसों में ही बना के दूंगा, 1 रुपया ऊपर नहीं दे. पैसे लेके जो लोग देते तो वो घर में जाके हमेशा वो ट्रैफिक को देखते और रोते रहते कि मैंने 15,000 में लाया और 10,000 में लाया. और इसी तरह से मैंने एक डॉक्टर साहब के घर पे गया था, मेरे को बुलाए थे उन्होंने और मैंने उनको कैंसिल कर दिया. उनके घर में 4 ट्राफियाँ थी. मैंने उनको पूछा भाई ये ट्राफियाँ तुमने कहाँ से लाए? ये 4 ट्राफियाँ. तो बोले भाई वो 3 मेरी और 1 मेरी बीवी की है. तो मैंने बोला है तो पूरे एक ही कंपनी के दिख रहे, ये एक ही आदमी ने काम करे हुआ है, हर साल पैसे दे के लेता. ये बारी बोले मेरा इरादा नहीं था, मेरे औरत को दिलाया. तो मतलब ऐसे लोग जमा कर रहे और एक साथ में लगा के रखा. अपन रिपीट ही नहीं करते, सबको एक ही बार देते. इंशाल्लाह ताला इसमें से भी जो रह गए आने वाले टाइम में अल्लाह चाहे तो उनका भी नंबर लगाएंगे. इस माध्यम से आप भारत भर से लोग जो आए जिसको आपने अवार्ड दिया, क्या संदेश देंगे? महानगरपालिकेत दर महिन्याला कामगार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नव्हते. अनेकदा महापालिका प्रशासनाकडे कर्मचारी जात होते पण अधिकारी दाद देत नव्हते. या प्रकरणी मागे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांना घेराव घातल्यानंतर दर महिन्याचा 1 तारखेला पगार करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती कृष्णा बनकर यांनी दिली. करायचो, परंतु आज 8-9 वर्षापासून
या महानगरपालिका सभागृहामध्ये कामगारांचा नेता नसल्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या। म्हणून बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आणि त्याचं फलश्रुत म्हणून काल माननीय लेखा अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त माननीय वाहुळ साहेब यांनी एक लेखी पत्र दिलं की यानंतर ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या कामगार कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो आम्ही 1 तारखेला देणार आहोत, असं लेखी पत्र घेतल्यानंतरच आपण त्यांना सोडलं। सध्या शहरात आजूबाजूच्या गावातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात। त्यांना स्वस्तात आणि चांगले स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने सुदर्शन नगर नागरा येथे महेंद्र बागुल यांनी शगुन ॲक्वा वॉटर नावाचे केंद्र सुरू केले आहे। येथे 22 लिटरची कॅन 10 रुपयांना मिळते, जिची मार्केटमध्ये 20 ते 22 रुपये किंमत आहे। त्याचबरोबर बाटलीतून पाणीही अत्यंत वाजवी दरात विक्री केले जात आहे। मुलं मुली जे आलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे पाण्याची चटई एकदम वाढलेली आहे, म्हणजे पाणी कमतरता म्हणजे खूप वाढत आहे। या ठिकाणी आता महेंद्रजी बागुल या ठिकाणी त्यांनी आता उपक्रम एकदम चांगलापणे एकदम निवडलेला आहे। सर किती दिवस झाले सर आपल्याला? जवळजवळ आता 20-21 दिवस झालेत आपल्या शगुन ॲक्वा वॉटरला। आणि येथील जे अकॅडमीमध्ये बाहेर गावातून म्हणजे शेतकरी वर्गातील जे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे पालक, त्यांचे मुलं पाल्य इथं शिक्षणासाठी आलेले आहेत, तर त्यांच्या शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांच्यासाठी पाण्याची जी व्यवस्था आहे ती खूप म्हणजे कमी होते। आणि सध्या आपण जे उपक्रम राबवलेला आहे शगुन ॲक्वा वॉटरच्याद्वारे, तर त्यांना कमी दरामध्ये आपण पाणी प्रोव्हाइड करतो आहे। आणि आज ज्या नळावर वाटे म्हणजे मनपाचं पाणी जे येतं त्या पाण्यामध्ये म्हणजे शुद्धता खूप कमी आहे, जेणेकरून लोकांना शुद्ध पाणी भेटावं त्या उद्देशाने आपण हा उपक्रम राबवलेला आहे। आणि याच्यामध्ये खास वैशिष्ट्य असं आहे आपल्या शगुन ॲक्वाचं, आपण येथे जे फिल्टर वापरलेले आहे हे कोकोनट चारकोल म्हणजे नारळाचा जो कोळसा आहे त्यामार्फत आपण हे वॉटर फिल्टर करतो। आणि आपला जो प्लांट आहे हा एकदम मोकळ्या ठिकाणी हवेशीर आहे आणि कुठल्या प्रकारचं तिथं वातावरणाला म्हणजे डिस्टर्ब होणार नाही। आणि पाण्याची जी नैसर्गिक म्हणजे नॅचरलिटी जी आहे म्हणजे क्वालिटी ती आम्ही मेंटेन केलेली आहे, जेणेकरून पाणी पिल्यानंतर कुठल्याही प्रकारचे म्हणजे आरोग्याला धोका होणार नाही। त्यासाठी आम्ही त्याची भरपूर काळजी घेतलेली आहे। आणि जनरली 48 तासामध्ये फिल्टर केलेलं जे पाणी आहे ते त्याचा विसर्ग व्हायला पाहिजे। मग तसं त्याप्रकारे आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे। 48 तासामध्ये आम्ही जे पाणी साचलेलं पाणी ते आम्ही विसर्ग करतो, म्हणजे आम्ही टाकून देतो आणि पुन्हा नवीन फ्रेश पाणी घेतो, जेणेकरून त्या पाण्यामध्ये म्हणजे टाकून कुठं देतात म्हणजे आम्ही ते ड्रेन करतो। म्हणजे जसं ड्रेन केल्यानंतर ते म्हणजे पाणी कामाचं म्हणजे त्या पाण्यामध्ये जे गुणसत्व पाहिजेत पाण्याचं पिण्यासाठी ते त्याच्यामध्ये नाहीसे होतात, नष्ट होतात 48 तासामध्ये। कारण फिल्टर पाणी जे असतं ते फक्त 48 आवर्समध्येच वापरतात। त्याची आम्ही खूप म्हणजे एकदम काळजी घेतो आणि जेणेकरून त्या पाणी पिल्याने विद्यार्थ्यांना म्हणा किंवा कोणालाही त्रास होणार नाही याची खूप काळजी घेतो। आणि त्याच्यासाठी म्हणजे असं रेट कमी ठेवला किंवा असं काही प्रकार नाही आहे। लोकांना फार गैरसमज होतो की 10 रुपयामध्ये हे जार कसे भरून देतात, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की गोरगरीब विद्यार्थी आहेत, यांच्या अडचणी आहेत, यांना शिक्षणासाठी पैसा लागतो, इथं राहण्यासाठी, खाण्यासाठी, त्याच निमित्तानं आपल्याला पाण्याची त्यांची व्यवस्था व्हावी हा एक त्या पाठीमागचा एक उद्देश आहे। म्हणून 10 रुपयामध्ये आपण जार भरून देतो। या ठिकाणी मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही सुद्धा कॅमेरा वगैरे आणि फोकस वगैरे लावलेला आहे। हो, आणि कसं आहे रात्री बेरात्री म्हणजे आपण हा 24 तास चालू ठेवलेला आहे। आणि याचे येतात अजून आमच्याकडे हे आता नवीन वॉटर ATM मशीन आहे। ह्या मशीनमध्ये 24 तास तुम्ही कॉईन टाकून किंवा मोबाईलद्वारे फोनपे, पेटीएम किंवा गुगलद्वारे तुम्ही पाणी घेऊ शकता। म्हणजे 24 तास तुम्हाला पाण्याची सेवा आहे। रात्रीसाठी आपण खास स्पेशल मोठा लॅम्प लावलेला आहे, जेणेकरून लेडीज येतात किंवा महिला वगैरे येतात आणि मुली असतात, त्यांना कुठल्या प्रकारचं त्यांना इथं भीती वाटू नये, त्रास होऊ नये, त्यासाठी खास लाईटसुद्धा आपण 24 तास ठेवले आहे। रात्रभर लाईट असतो आपला, म्हणजे जेणेकरून कसं त्यांना काही भीती वाटू नये, हा एक त्याचा उद्देश आहे। सर आपल्याला कसं वाटतं आता बागुल साहेबांनी जे आता ते उपक्रम जे आता लावलेलं आहे इथं मुलांसाठी किंवा नागरिकांसाठी, तर आपल्याला काय वाटतं?
सगळ्यात पहिले मी सर्व नागरिकांना सांगतो की आपल्याला एक आनंदाची एकदम बातमी आहे की मी आता 1984 पासून इथं TV सेंटर इथे राहतो व माझे वैभव डिजिटल शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर महेंद्रजी बागुळ यांनी एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असा शगुन ॲक्वा वॉटर प्लॅन्ट त्यांनी 20 दिवसा पहिले चालू केला आहे व त्याची क्वालिटी बी एकदम त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे आणि इथून जितके बी आता बाहेरगावून पोलीस भरतीसाठी येऊ लागले, अकॅडमीसाठी शिकायला मुलं येऊ लागले, त्यांच्या सर्वांची जी सुविधा होत नाही, त्यांचा जो त्रास होतो इकडं तिकडं पाण्यासाठी जाव या आज 20-20 रुपयाला 1 लिटरची बॉटल घ्याव, तर तो सर्व त्यांनी लक्षात ठेवून ते नेहमी समाजसेवात तर आहेच. त्यांनी एक निव्वळ पैसे कमवण्याचं उद्दिष्ट न ठेवता एक त्यांनी उत्कृष्ट दर्जेदार प्लॅन्ट चालू केला आहे जे 10 रुपयात 20 लिटर ते पाणी देऊ लागले. आता प्लॅन्ट फार उघडू लागले पण जे ते आपल्या पद्धतीने पैसे कमवण्याच्या हिशोबाने करत आहे, पण त्यांनी एक समाजसेवा व्हावी व सर्वांना सुविधा उपलब्ध व्हावी त्यांनी असा एक प्लॅन इथं चालू केला आहे. आणि आम्ही बी आता 20 दिवसापासून त्यांचं पाणी वापरू लागलो. त्यांनी जो प्लॅन्ट चालू केलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा व शुद्ध असं त्यांनी क्वालिटी मेंटेन केलेली आहे. सर आपलं काय मत आहे सर? अतिशय उत्कृष्ट असा ॲक्वाचा प्लॅन आहे. पहिले पण आपली एकदा भेट झाली होती, पण आज सर्वात जास्त बहुउपयोगी त्या गरीब मुलांसाठी, सर्वसामान्य मुलांसाठी त्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा. 10 रुपयात 20 लिटर कुठे मिळणार आहे? 20 रुपयाला तर एक बाटली आहे, ते 1 रुपयात 1 लिटर पाणी. तर हे सर्वसामान्यांसाठी सर्वात चांगली योजना आहे. आणि आपल्या अडको भागात तर पाणी टंचाई तुम्हाला माहितीच, कितव्या दिवसाला पाणी येते सांगायची नव्याने, त्यासाठी काही ओरड करा तुम्ही. आता मी तर काय बोलू शकत नाही सर, आता नागरिक तुम्ही आहात, आम्ही काय बोलणार? अरे चौथा स्तंभ आहे महाराज तुम्ही, असं कसं बोलू शकत नाही? तुमच्या माध्यमातूनच हे काम होणार आहे. तरी आमचे मित्र महेंद्र बागुल हे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि म्हणजे रुपया न कमवता ते एकदम नाममात्र जे खर्च आहे तेवढाच त्या हिशोबाने ते काम करू लागले. आणि मंगेश फोटो फ्रेम समोर आहे, माझं दुकान इथे आहे. असा प्लॅन तुम्हाला या लाईनमध्ये कुठेच मिळणार नाही. भरपूर झाले, गल्लोगल्ली झाले आता ॲक्वावाले, परंतु यांची जी शुद्धता आहे पाण्याची तुम्ही कुठेही चेक करू शकता, लॅबला पाठवू शकता. जर त्यात थोडाही फॉल्ट आला तुम्ही बोलू शकता आणि सर्वसामान्यांसाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानाला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. हा स्वच्छता मोहीम कार्यक्रम 15 दिवस चालणार आहे. मात्र 10 दिवस उलटले तरी शहरात अनेक ठिकाणी घाण आणि अस्वच्छता आहे. महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगूनही काहीच काम केले जात नाही. नागरिकांची तक्रार आहे. पाहूया एक 20 न्यूजच्या माध्यमातून मनपाच्या या गलथान कारभाराची एक झलक. आपले शहर हे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत, हेच यातून दिसते. वार्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी एफ सेक्टर या भागामध्ये गेल्या 6 महिन्यापासून ड्रेनेज लाईन फुटून रस्त्याने ड्रेनेजचं घाण पाणी वाहत आहेत. त्या वाहत्या पाण्यामुळे या परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे. लहान बालके या पाण्यामध्ये खेळतात आणि आजारी पडतात. डेंग्यूचं प्रमाण, मलेरियाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने मी स्वतः अनेक निवेदने या भागातील समस्याबद्दल दिलेले आहेत, परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात, तात्पुरती समस्या सोडवतात आणि निघून जातात, परंतु ही समस्या कायमस्वरूपी मार्गी आजपर्यंत लागलेली नाही. माझं मनपा आयुक्तांना नम्रतेचं आव्हान आणि निवेदन आहे की आपण स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करावी आणि या भागामध्ये जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती तात्काळ सोडवावी. कारण लहान बालके ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळत आहेत. महिलांना पाण्यामधून प्रवास करावा लागतो, नागरिकांना प्रवास करावा लागतो. परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. नमस्कार, ॲक्ट20 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर आज आपण या ठिकाणी नंदराम कॉलनी ह्या भागामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आता नागरिकांची काय समस्या आहे आपण जाणून घेऊया. तर आपल्या काय समस्या आहे?
सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जी सगळ्यांनाच असते ती आहे पाण्याची. आमच्या एरियामध्ये महिन्याला फक्त 2 वेळेस पाणी सोडले. पाणीचे इंजिनियर जे आहेत कन्सल्टिंग त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सांगतो, आम्ही सांगून दिलं तुम्हाला पाणी येऊन जाईल, पाणी येत नाही. पाण्याचा दिवस टळल्यानंतर समजा 15 दिवसांनी पाणी यायचं असलं, तो दिवस त्यांचा असतं, तो दिवस टळल्यानंतर परत ते पुढच्या 15 दिवसांनी पाणी सोडतं. आणि मग इतक्या दिवस जर पाणी नाही आलं तर नागरिकांनी जायचं कुठं? कॉर्पोरेशन वर्षभराचा टॅक्स आमच्या कोणी 1 टाइम घेतं. त्यांचे टॅक्सचे काही त्यांनी वाढवले तर ते इमिजिएट इफेक्ट म्हणून ते दुसऱ्या महिन्यापासून आमच्या टॅक्स वसूल करतात. वर्षाचा टॅक्स तुम्ही घेताना 15 दिवसाला एकदा पाणी देता म्हणजे वर्षातून 12 वेळेस तुम्ही आम्हाला पाणी देता. आपण याच्या पहिले महानगरपालिकेमध्ये काय निवेदन दिलं नाही, पण तोंडी सगळ्याला सांगितलेलं आहे. ओळखीचे असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, त्याच्यामुळे आम्ही काय निवेदन आतापर्यंत काही दिलं नाही. म्हणजे ओळखीच्या असून सुद्धा आपलं काम झालं नाही. असा इथला प्रॉब्लेम आहे. नंबर 2, हे इथले जे हे सिमेंट रोड केलाय त्याच्या बाजूचे जे पंखे खदून ठेवले, त्याला पंखच म्हणतो ना आपण, ते गेले 3 महिने झाले. हे आम्हाला सगळ्या नागरिकांना एवढा त्रास आहे. आमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर तर सोडा, 2 व्हीलर आमच्या घरामध्ये घेऊन जाता येत नाही, काढता येत नाही, रस्त्यावर उभा करावं लागतं. लोकांची गैरसोय होते. 4 व्हीलर आली तर गाड्या जात नाही. नंबर 3, इथलं कधीही साफसफाईला झाडूवाली बाई येत नाही. आमच्या ह्या एरियामध्ये साफसफाईला अजिबात बाई येत नाही. हे आमच्या समस्या आहेत. समस्या खूप मोठ्या नाहीये. शिवाय नंदनवन एक कॉलनी अशी आहे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण औरंगाबादमध्ये विदाऊट हॉल्ट सगळे लोक भरपूर टॅक्स कॉर्पोरेशनला करतात. कॉर्पोरेशनच्या लोकांना आमच्या दाराला येण्याची आवश्यकता पडत नाही. टॅक्स ज्या दिवशी आला आम्ही तिथे भरतो. एवढे चांगली सुशिक्षित लोकांची कॉलनी असताना इथे एवढी मोठी झोपडपट्टी टाईप आम्हाला पाण्याची टंचाई होते. मग याला अर्थ काय? आम्ही एवढं तुम्हाला टॅक्स देतो, पैसा करतो. 2200 रुपयाचा टॅक्स तुम्ही 4,400 रुपये केला आणि आता परत ते 2200 रुपयावर आणला. उपयोग काही नाही ना. पाणी तुम्ही द्या आम्हाला, तुम्ही टॅक्स आमच्याकडून घ्या ना, आम्ही नाही म्हणतो का. सगळ्यात महत्वाची समस्या लेडीजची असते ती म्हणजे पाण्याची. पाणीच तुम्ही आम्हाला देत नाही तर ते कॉर्पोरेशनचा उपयोग काय? आपण बघू शकता आता आपल्यासोबत सरकारी तलाच्या नंदन कॉलनीमध्ये जे रहिवासी महिला पण आपल्यासोबत उपस्थित आहेत. इनरेग्युलर पाणी आहे आमच्याकडे. पाण्याची वेळ ती कंटिन्यू पाळली जात नाही. भलेही ती 15 वाड्यातून एकदा पाणी येतंय पण ती वेळ बरोबर नसते. आता इथं आमच्याकडे सगळे जॉब वर्किंग वाल्या वुमेन आहेत, घरी का थांबणाऱ्या कोणीच नाही आहेत. त्याच्यामुळे आम्हाला तो एक मोठा प्रश्न येतो की नेमकं पाण्याच्या वेळी घरी थांबणार कोण आणि पाणी भरणार कसं. त्यात दुसरी गोष्ट अशी की 3 महिने झाले ते खोदकाम करून ठेवलेले आहे. ते खोदकाम 4 वेळा कॉल करून सुद्धा एकदाही ते कॉल रिसीव्ह करत नाही. पाण्यावाल्याचं तसंच आहे, त्याला जर फोन केला तर त्यांचे फोन नेहमी स्विच ऑफ असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही इकडे वॉल खराब झाला, तिकडे लाईन फुटली. प्रत्येक वेळी नवीन उत्तर त्यांच्याकडे तयार असतं. भरपूर समस्या आहे. झाडूवाली येत नाही इथे अजिबात. म्हणजे सगळ्या एरियात आमच्या तिकडे फक्त हीच एक एवढा रोड जो आहे तुम्ही कव्हर करू शकता. या एवढ्या रोडला अजिबात कुठलीही सुविधा मिळत नाही. ना झाडूवाली आहे ना कचरावाला येतोय. सफाई करणारे कुणी येत नाही. पाणी इनरेग्युलर. सफाई कामगार इथं कुणीच येत नाही, अजिबात येत नाही. म्हणजे कचरा कुंडी तिथं खूप कचरा साचलेला असतो. कचरा कुंडी आमचे लोक कचरा कुंडीमध्ये आमच्या कचरा गाडीत टाकतात, पण इतर लोक येऊन तिथं कचरा टाकतात त्या साईडची. कचऱ्यामुळे सगळी तिथं घाण आहे. जी ओपन पेस आहे, महापालिकेची ओपन जागा आहे त्या ठिकाणी कचरा कुंडी म्हणून आहे. सर आपण सध्याला इथं म्हणजे आपले जे नगरसेवक आपण तुम्ही निवडून आणतात त्यांना सुद्धा आपण वेळोवेळी त्यांना आम्ही भेटलोय, त्यांनी इथे भेटी दिलेली. त्यांच्यामुळेच हा रस्ता झालेला आहे. हा रस्त्याचा बराच फॉलो घेतला नगरसेवकांनी. आम्ही त्यांना वेळोवेळी संपर्क आहोत, पण ते झालेला अजून एक दोरा रस्ता तिथे आहे. एक तुकडा आहे, 500 मीटरचा तुकडा आहे, फक्त ते अजून झालेला नाही. नंदनवन कॉलनी डीपी पासून तर ईदगाह भिंतीपर्यंत तेवढा एक तुकडा आहे 500 मीटरचा. 500 मीटर असेल किंवा 100 मीटर असेल तेवढं अजून काम झालेलं नाही, सिमेंट काम. बाकी इकडे झालं तिकडे झालेलं नाही. सर आपलं काय मागणं महानगरपालिकेकडे काय? महानगरपालिकेकडे आमच्याकडे महिन्यात फक्त 2दा पाणी येतं. पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि कोणी कोणाला विचारलं तर ते म्हणतात तिकडं कुठला त्याच्यानंतर इकडे त्याला पाण्याची टाकी. आमच्याच एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आम्हाला कळत. आणि टॅक्सपेअर माणसं आहे, तर रेग्युलर टॅक्स भरणारी माणसं आहे. असं नाही किंवा आम्ही महिन्याला टॅक्स भरतो का 6 महिन्याला. पूर्ण वर्षात 24पर्यंत टॅक्स भरलेला आहे महानगरपालिकेचा. आता ती कशासाठी काय रुपये काही कळत नाही त्याच्यात. मग एवढी फोन करा, यांना फोन करा, त्यांना फोन करा, फोन करून काही उचलत तर नाही. आणि महिन्यात 2दा पाणी येतं. पाण्याचा मोठा प्रश्न आहे आमच्याकडे. आलं तरी ते तासभर राहतंय फक्त. तासभरात काय पाणी होणार? 15 दिवसाचं पाणी 1 तासाभरात कसं भरणार तुम्ही सांगा.
प्रेशरने पाणी येत नाही. हा, पाणी प्रेशरने येत नाही, बरोबर आहे, पाणी प्रेशरने येत नाही, पण ते आलं तर 1 तास असतं आणि 1 तासामध्ये 15 वाड्याचं पाणी आम्ही कसं कव्हर करणार, तेही पाहिजे ना. पाण्याचा वेळ नाही, विशेष म्हणजे इनरेग्युलर आहे. पूर्वी सकाळी 4ला पाणी यायचं, तर त्यावेळेस महिला मंडळ किंवा घरचे लोक पाणी भरायचे. आता पाणी केव्हा येईल सांगता येत नाही, पाण्याचा वेळ देखील निश्चित नाही. निसर्गामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण छत्रपती संभाजीनगर 6 बाजार या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी इथले जे रहिवासी आहेत 6 बाजारचे, यांनी वारंवार महानगरपालिकेला निवेदन सुद्धा महानगरपालिकेने कोणतीही दखल घेतलेली नाही. तर या ठिकाणचे इथले जे रहिवासी आहेत ते आपल्यासोबत उपस्थित आहे, आपण त्याच्यासोबत चर्चा करूया. सर, नेमकं प्रकरण काय? सर, आपल्याला जे शोभीकरण पाहिजे होते स्मशानभूमीचं, ते अजून झालेलं नाही. हौद कसा, पुन्हा झाडं लावणे, पुन्हा घाण राहते तिथं, त्यासाठी आम्ही निवेदन भरपूर वेळ दिले नाही महानगरपालिका, ते काम झालेले नाही. पुन्हा भिंत पण कच्च याच्यात बांधली. निवेदन सध्याला किती दिवस झालेले? तरी 6-7 महिने झाले. 6-7 महिने थोडं काम झालेलं आहे, पण आता गट्टू बसवलं बाकी. ते काही जुने गट्टू लावले त्यांनी, काही नवीन लावले. तर आमचं म्हणणं पडलं की निधी आली तुम्ही पूर्ण काम करा ना. पाणी खुर्ची आहे, पाण्याची व्यवस्था नाही तिथं, आऊट पाहिजे. हौदासाठी आपलं जी लोक येतात ना मोठी होतं, तिथं हातपाय धुण्यासाठी नळ पाहिजे. म्हणजे पाण्याच्या समस्यावर तिथं भरपूर काही अडचणी आहेत. हो, पाण्याची खुर्ची, पाण्याची लाईनच नाही. खुर्ची पाण्याची लाईन होती पण ती तुटली गेली, त्याच्यामुळे ते निवेदन देऊन पण नवीन टाकले नाही. अशा प्रकारे म्हणजे ह्या ठिकाणी म्हणजे निवेदन देऊन सुद्धा पण महानगरपालिका कर्मचारी कोणतीही दखल घेत नाही आणि आयुक्त साहेब पण कोणी दखल घेत नाहीये, असं म्हणजे ह्या नागरिकांचं म्हणणं आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपले 6 बाजारचे दुसरे रहिवासी आपल्यासोबत आहेत. सर, आपलं काय मत आहे? सर, माझं मत असं आहे की बाबा, जे निधी मंजूर झाला आहे 29 लाख रुपये महानगरपालिकेने दिलं आहे, त्याच्यासाठी मी आयुक्ताचे पहिले तर धन्यवाद मानतो. ठीक आहे. दुसरं, त्यांनी मला असं वाटतं की बाबा जे काम होतंय ते थोडंसं निकृष्ट दर्जाचं होतंय, पण ते चांगल्या दर्जाचं व्हावं, त्यासाठी मला एक आयुक्त साहेबाकडे अशी मागणी आहे की बाबा जे काम तुम्ही करून घेताय ठेकेदारकडनं, ते स्वतः जातीने लक्ष घालून काम करून घ्यायला पाहिजे असं वाटतं. बाकी पाण्याची लाईट, स्ट्रीट लाईट, बाकी अशा छोट्या गोष्टी ते व्यवस्थित त्यांनी स्वतः लक्ष घालून जर करून घेतलं तर ते खूप चांगलं होईल. मला असं मागणी आहे आयुक्त साहेबाकडे माझी. आता निधी येऊन किती दिवस झाले? निधी येऊन 1 महिन्याच्या जवळपास झाला आहे. काम चालू पण आहे, पण काही काम बरोबर होत नाही. जसं की बाबा गट्टूचं काम आहे किंवा काही तिथं लेडीजसाठी शौचालय वगैरे नाही आहे, पाणी नाही आहे, तर नळाचं कनेक्शन आणून दिलं पाहिजे. ते थोडं लवकरात लवकर केलं पाहिजे असं आमची मागणी आहे. आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या नागरिकांची फक्त एवढीच भावना आहे की त्या ठिकाणी आपण शहरातील ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात मागील अमावस्यानिमित्त पूजा करण्यात आली व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी म्हसोबाचे भक्त मंडळी दरवर्षी नित्यनेमाने हा उपक्रम राबवित असतात. गरीब लोकांना अन्नदान केलेलं आहे. नेमकं अन्नदान करण्याचा तुमचं कधीपासून स्वप्न होतं? हे अन्नदान करायचं दरवर्षी मी बाबा अमरनाथला जातो. अमरनाथला तिथं जे आहे 5 स्टार सारखे लंगर चालतात, तर तिथले शिकवण घेऊन आम्ही इथं अन्नदानाची परंपरा सुरू केली. 450 वर्ष जुनं हे म्हसोबाचं मंदिर आहे. सरदार वल्लभभाई पटेल चमन इथं हा मंदिर आहे. लोकमान्य गंगाधर टिळक त्यावेळेस इथं दर्शनाला येत होते, अशी ख्याती आमचे वयस्कर लोक आज बी सांगतात. तर ज्यावेळेस चमनचं सुशोभीकरण झालं त्यावेळेस जुनं मंदिर होतं. आमची पण अशी इच्छा झाली का बाबा या मंदिराला बी डेव्हलप करावं. त्यामुळं मंदिराला आम्ही डेव्हलप केलं सर्वजण मिळून, आणि आज पहिल्यांदा भंडारा ठेवलेला आहे. बरं, हा म्हसोबाचं जे मंदिर आहे जुन्या काळाचं मंदिर आहे, पण आता त्याचं शोभीकरण सगळेच मंदिर शोभीकरण व्हायला. महानगरपालिका
आणि सरकारकडून काय तुम्ही अपेक्षा करणार आहे? आम्ही सरकार आणि महानगरपालिकेकडून काही अपेक्षा करत नाही. आपण म्हणतो आपलं दैवत आहे, त्या हिशोबानं सर्वजण लोकवर्गणीतून जेवढे मंदिर आहेत तेवढे डेव्हलप करायची अशी आमची इच्छा आहे. आपल्या शहरामध्ये भव्य मंदिर आहे, तुम्हाला आहे काय स्वप्न असं कधी पण चांगलं मंदिर व्हावं? मंदिर चांगलं व्हावं हे तर जुनं मंदिर आहे आणि तेवढीच जागा आहे त्याला, तर आपण त्याला डेव्हलपमेंट करू शकत नाही. हा, श्री शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्ट इथं सुशोभनीकरण म्हणजे मंदिर जीर्णोद्धाराचं कार्य सर्व ट्रस्टींनी उचललेलं आहे आणि अति दिव्य भव्य असं मंदिर ऐतिहासिक औरंगाबाद संभाजीनगर शहरात हा होणार आहे. बरं, हा ऐतिहासिक शहर आहे आपला संभाजीनगर, याच्यामधून काय तुम्ही आता आपला जुना शहागण परिसर आहे डेव्हलप झालेलं नाही काही आतापर्यंत, पण हा परिसर तुम्ही गार्डन सारखा एकदम छानपैकी तयार केला, तर किती तुम्हाला याच्यामध्ये किती वेळ लागला? याचा आम्हाला 1-1.5 वर्षाचा कालावधी लागला. याला 1.5 वर्षाचा कालावधी लागल्यामुळं आम्हाला पण आनंद वाटला, कारण त्यावेळेस गार्डन वगैरे काही नव्हतं. ही जुनी ऐतिहासिक गडी आहे, निजामकालीन ही गडी आहे पाठीमागा, जुनी गडी आहे आणि निजामच्या टायमाची ती अशा 4 गाड्या संभाजीनगर शहरात आहे. नागरिकांना काय संदेश देणार? नागरिकांना हे संदेश करणार आम्ही का जास्तीत जास्त अन्नदान करा, गरीब लोकांची होतकरूची मदत करा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि त्याच्यानंतर रक्तदान बी करा. आता दरवर्षी आम्ही रक्तदानाचे पण 2 कॅम्प घेतो आणि लोकांना हेच म्हणणं आहे, आटत नसतो रक्ताचा धरा, दर 3 महिन्यांनी सर्वांनी रक्तदान करा, हेच आमचा लोकांपर्यंत संदेश पोहोचवतो. याच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम उपक्रम राबवणार आहे? आमचे वर्षभर सामाजिक धार्मिक हे उपक्रम चालूच असतात. वैद्यकीय लोकांना मदत, गरजूंना रक्तदान, जे गरीब लोक आहेत ज्यांना खायला नाही त्यांना आर्थिक किराण्याची मदत, हे 365 दिवस काही ना काही आमच्यापर्यंत आम्ही मदत करत असतो. थंडीत गरीब लोकांना ब्लँकेट वगैरे वाटप, पावसाळ्यात छत्र्या वाटप, हे वर्षभर काही ना काही अनाथ आश्रममध्ये वृद्ध लोकांना जेवण घालणं, वाढदिवसानिमित्त गरीब जे आहे अनाथ विद्यार्थी त्यांच्यात जाऊन काही वाटप करणं, जसं कंपास आहे, पेन्सिल बॉक्स आहे, काही ना काही उपकरण ठेवत असतो. याच्यामधून तुम्ही फंडिंग कशी गोळा करतात कार्यासाठी? आम्ही फंडिंग जमा करत नाही. आम्ही विचार केला का असं करायचं, देणारा देव आहे, ते कुठून येतं आणि कुठून जातं आम्हाला पण माहित नाही. आम्ही फक्त निमित्त मात्र कारण. इथून पुढे तुम्ही काही सामाजिक संघटनेचा हातभार लावणार, मदत घेणार? नाही, आम्ही सामाजिक आमचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक जेवढे आमच्या सोयपरीनं करतो. आम्ही कोणाकडे मदत मागायला जात, आमची जेवढी मदत झाली तेवढी आम्ही मदत करतो. आपलं नाव? रोशन कांतीलाल पिपाडा, राजा बाजार, संभाजी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.